मुंबई गोवा महामार्गावरील खाम येथे नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे कठडे कोसळले असून सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे। 2 दिवसातच उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू होणार होती आणि पुलाला बाजूने उभारलेले रेडीमेड कठडे कोसळले आहेत। हा बांधकामाचा कोणता दर्जा? उभारलेले बांधकाम कोसळण्याच्या अनेक घटना घडत आहेत। आज देखील अशीच घटना घडली। मुंबई गोवा महामार्गावरील खाम येथे नव्याने बांधण्यात आलेले उड्डाणपुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे म्हटले जात आहे। त्यामुळे वाहतूक सुरू होण्याआधीच त्याचे कठडे ढासळू लागले आहेत। खाम नाक्यावर सर्वत्र एकच खळबळ उडाली तर प्रवाशांच्या जीवाचा खेळ मांडला असल्याचे या कामातून दिसून येत आहे। शासनाच्या तिजोरीतील करोडो रुपये वाया गेले असल्याच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील नागोठणे कोलाड दरम्यान खाम नाक्यावरील उड्डाणपुलाचे काम गेली अनेक वर्षांपासून सुरू होते, ते पूर्ण झाले। या मार्गावरील उड्डाणपुलावरून वाहतूक 2-3 दिवसानंतर सुरू होणार होती, मात्र वाहतूक सुरू होण्याआधी उड्डाणपुलाला बाजूने उभे केलेले मोठमोठे रेडीमेड कठडे हे पूर्णतः ढासळले आहेत। सुदैवाने या प्रसंगी कोणतीही जीवितहानी झाली नाही। याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी असून प्रवाशांचा जीव जाण्याआधी उपाययोजना करावी। या निकृष्ट बांधकामाबाबत स्थानिक जनतेतून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।